विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुळे सोलापूर येथील कल्याणनगर भाग 2 मध्ये बंद घर फोडून 217 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,20,000 रुपयांची रोकड चोरणाऱ्या सराईत चोरट्याला शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे। या प्रकरणात चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या तिघांनाही आरोपी करून अटक करण्यात आली असून एकूण 10,63,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही घरफोडी 25 ते 26 मे 2026 दरम्यान घडली होती। घटनास्थळी कोणतेही थेट सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही शहर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळापासून सोलापूर-पुणे महामार्गावरील तब्बल 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी सुरजित सिंग राजपाल सिंग टाक राहणार हडपसर पुणे याला 20 जून रोजी हडपसर येथून ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपीने साथीदार मंजित कुमार राहणार रायबरेली उत्तर प्रदेश याच्यासह घरफोडी केल्याची कबुली दिली। चोरीतील दागिन्यांपैकी काही दागिने पुण्यातील 2 व्यक्तींना तर उर्वरित दागिने एका सराफ व्यावसायिकाला विकल्याचे निष्पन्न झाले। चोरीचे असल्याची माहिती असूनही दागिने खरेदी केल्याप्रकरणी तिघांनाही आरोपी करून अटक करण्यात आली आहे। विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत CR नंबर 289/26 भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305(अ) अन्वये दिनांक 26 मे 2026 रोजी हा घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। सदर घरफोडीमध्ये एकूण 21 तोळे सोनं हे चोरीला गेलेलं होतं। सदर घरफोडीचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस आयुक्त M राजकुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली ACP दिलीप पवार साहेब आणि PI अरविंद माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम्स तयार करण्यात आल्या। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळाचे आणि घटनास्थळाच्या परिसरातली जवळपास 300च्या वर CCTV हे चेक करण्यात आले आणि CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित इसमांबाबत तांत्रिक पडताळणी CCTV फुटेजमधील जे संशयित इसम होते त्यांची ओळख पटवून त्याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून हडपसर पुणे येथील आरोपी सुरजित सिंग राजपाल सिंग टाक वय 35 वर्ष राहणार हडपसर पुणे याला अटक करण्यात आली। सदर आरोपीकडे विचारपूस केली असता त्याचा साथीदार नामे मंजित कुमार राहणार उत्तर प्रदेश या दोघांनी मिळून हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झालं। आरोपी सुरजित सिंग टाक याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडून जवळपास आपण गुन्ह्यात चोरी गेलेल्या सोन्यापैकी 15.5 तोळे सोनं हे रिकव्हर केलेलं आहे। यामध्ये एकूण 10,63,750 रुपये किमतीचं सोनं आणि त्याचबरोबर गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य कटर, कटावणी, स्क्रूड्रायव्हर हे साहित्य जप्त करण्यात आले। हे सोनं जे आहे त्यांनी चोरी केल्यानंतर ज्या सराफाला विकलेलं होतं तो सराफ जो आहे त्याचं नाव अब्दुल वहीद अब्दुल कादर शेख वय 45 वर्ष राहणार रविवार पेठ पुणे याला ते चोरीचं जे सोन्याचे दागिने जे विकले होते तर त्यालाही आपण या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे आणि त्याची 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली होती। आता त्याचा MCR झालेला आहे। तसेच या गुन्ह्यातील जे 2 रिसिव्हर्स म्हणजे जे सोन्याचे दागिने ज्यांनी रिसीव्ह केलेले आहेत या आरोपींकडून चोरीचे असे लक्ष्मण रणशिंगे आणि संतोष साबळे यांनाही आपण त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे, तपास केलेला आहे आणि त्यांना पोलीस नोटीस दिलेली आहे। तर ह्या सर्व कारवाईमध्ये सपोनी शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार जावेद जमादार, विनोद राजपूत, इम्रान जमादार, धीरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंडे, वसीम शेख, काशीनाथ वाघे, आबास आवळे, सैपन सय्यद, विठ्ठल यलमार, राजू मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, बापू साठे, महेश शिंदे, अनिल जाधव, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश पाटील आणि सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, मारुती घोरपडे
यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्याच्याबाबत त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं कौतुक करत.